संध्याकाळी शेवटचं काम राहिलं होतं ते केलं, कारण की चिवचा बड्डे आहे 24 मेला. चिव म्हणजे आपल्या संध्याची मुलगी. तर त्यामुळं मग तिला काहीतरी ड्रेस घ्यावा बड्डे गिफ्ट म्हणून आम्ही आपल्या विमल कलेक्शनमध्ये गेलो. तिथं ताईंनी खूप सुंदर असे ड्रेसेस दाखवले मुलींसाठी आणि चिवसाठी आम्ही एक ड्रेस घेतला. सिया पण तिथं एन्जॉय करत होती मस्तपैकी. तिला पण अजून एक ड्रेस घ्यायचा होता, पण तिला म्हटलं बाई तुला 3 ड्रेस घेतलेत, बाद झाला आता. आणि असं म्हटल्यानंतर मग ताईंनी जरा त्यांची स्टोरी सांगितली. जरा आमच्या ओळखीचे आहेत ते. तर स्नेहल ताईंनी त्यांचं स्ट्रगलपासून कसं सुरुवात झाली आणि कसं काय सिच्युएशन आली हे सर्व सांगितलं. आणि अशा सिच्युएशनमधनं कसे उभे राहिलेत ते आज, हे एक व्यावसायिकासाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर सॅल्यूट तुम्हाला. आणि घरी आल्यावर आपल्या मॅडमला दम निघत नाही. ह्यांनी पहिला हाताला तेल लावून फणस कापायला घेतलं. आपल्याला तर काही माहीत नाही बाबा फणस बिनस कसं कापतात. तिनेच कापलं आणि तिनेच खायला दिलं. आपण फक्त फणस खायचं काम केलं, कारण आपल्याला काय ते कापायला जमत नाही आणि आपण कधी कापलं पण नाही. आणि आरतीला काही दम निघत नाही, त्याच्यामुळे तिने पटकन फणस कापलं आणि फणस आपल्याला खायला दिलं.